हॅलो, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. यूट्यूब बहीण भावाचं आणि यूट्यूबचं पण सर्वांचं स्वागत आहे. माझा व्हिडिओ बनायचा उद्देश असा आहे का माझं असं सांगायचं आहे मला माझ्यावालं का माझी लय गरिबी होती. गरिबी अशी होती का मला दिलं तर खेड्यावर एकदम खेड्यावर दिलं तर खेड्यावर असं दिलं तर का ते हिंदू लोक हिंदू म्हणजे आपलं मी पाळकाची मुलगी आणि ते हिंदू म्हणजे ख्रिश्चनमध्ये लग्न लावलं, बाप्तिस्मध्येला लग्न बिग्न लावलं, सगळं केलं. मग तिथं गेल्यावर काय पडा इथं पाया पडा तिथं पाया. आता आम्हाला डोकं टाकायची आदतच नव्हती, माहितीच नव्हतं आम्हाला. आम्ही दोघी बहिणी हसायचो. बहीण पण आली ती आमची कालवारी म्हणून, तीन मी हसायचे कारण आम्हाला डोकं टाकायचं माहितीच नव्हतं. कारण आपण देवामध्ये होतो, येशूमध्ये, तर मग कुठं माहिती होतं. आमचे वडील पाळक होते त्याच्यामुळं मग सगळं आम्हाला देवाचंच माहिती होतं. गेलो, लग्न बिग्न झालं, सगळं झालं. तर रिश्ता असा जमिला का लोकांच्या घरं दाखिले, लोकांचे रिश्तेदारवाल्याचे घरं दाखिले. तिथे गेले तर घर नाही मला राहायला, घर नाही मला. ताईला सांग, भांडी आदळून राहिली ती ताई, भांडी आदळून राहिली. तर लोकांचे घर दाखिले, घर नाही मला राहायला तिथं. मग काय सांगू मित्रांनो तुम्हाला का माझी देईन काय सांगू. माझे घरचे मिस्टर माझे इटा थापीत आहेत, इटा थापीत आहेत माझ्या घरचे. मग मला पण ते काम शिकलं त्यांनी, शिकलं. मी थोडंफारच केलं, लई दिवस नाही केलं, वर्ष 2 वर्षच काम केलं. ते केलं तर मला मोठा मुलगा झाला, तिकडं झाला त्या खेड्यावर, गाडीवाट म्हणून गाव आहे, खेड्यावरच झाला. मग थोडे दिवस आम्ही आमच्या मामी सासऱ्यामध्ये राहिलो. थोडंसं काय मी म्हणजे पलाट घेतलेलं होतं आमच्या घरवाल्यानं. तिथं थोडं पत्राचं घर बनवलं, पत्राचं घर बनवलं कसं इटा बिटा थापून सनी. आणि स्वतः आम्ही मिसरायचीला नवरा बायकोना, कोणीच नव्हतं आम्हाला. म्हणजे सासरेच नाही आम्हाला. सासरा होता पण आमचा सासरा दुसऱ्या गावात राहत होता. सासू नाही आम्हाला, नणंद नाही आम्हाला, एकच भाई आहे. त्यांना 5 लेकरं पण आहे. ते चांगले देवाने सुखी ठेवलेले, सुखी येते, खेड्यावरच आहे तिकडं. मग आमचं काही जमानच नाही. परत देवाचं नाव नाही घेऊन देत होते तिथं, बोलायचे, लय बोलायचे ते लोक काय म्हणायचे की आम्हाला आवडत नाही, येशू कोण आहे म्हणून. मग मी 15 वर्षे मला भजनं नाही म्हणून दिलं, मला प्रार्थना नाही करून दिली. काहून का आम्हाला आवडतच नाही आहे, या घरामध्ये आवडत नाही. मला कुकू लावायला लागलो, पाळकाच्या लेकीला नाही लावलं तर मारायचे, भांडायचे, बोलायचे. मग मी कुकू पण लावायचे. त्याच्यानंतर टिकली लावायची नाही, आपल्याकडं टिकली चालत नाही. मग टिकली लावली थोडे दिवस टिकली लावली. मित्रांनो काय सांगू तुम्हाला, माझी हकीकत लय सांगन मी तुम्हाला, भरपूर. थोडं सांगा आता. त्याच्यानंतर मग गेवरेगाव म्हणून, पैठण रोड गेवरेगाव. तर मग तिथं मी देवाला काय म्हणलं, बाबा आपल्याला मला भट्टीचं काम जमत नाही, का देवा बाप्पा अशी हे कर तू, अशी साक्ष घडून आण का माझ्या नवऱ्याला टेम्पररी व्हायला कंपनीत काम लागत होती. आमच्याकडे सायकल होती तर आमचे घरवाले काय म्हणे, आपण सायकल विकून टाकू आणि आपलं जे घरात लागतं खाय प्यायला ते आणावं. म्हणलं कशाला किती, आपल्याला जायचं आहे ना कामाला, आपल्याला काम येईन. म्हणलं अहो दे बाप्पा तुम्हाला काम देईन म्हणजे देईनच म्हणलं. बरं पाहू म्हणे. दिवस नाही उगत तर त्याचा एक मित्र आहे, त्यांचा मित्र आहे, तर त्याचा मित्र दिवस नाही उगत तर लगे आमच्या दारात आला. पहा म्हणलं देवा तुला धन्यवाद म्हणलं. अशी म्हणले मी. म्हणे चालतो का म्हणे सुखदेव, चालतो का म्हणे, चालतो का म्हणे तू याला कामाला. तर मी आलं तुला धन्यवाद देवा बाप्पा म्हणलं जाय. तर 1 वर्ष त्यांनी काय केलं, जाऊन येऊन केलं सायकलीवर काम. गेवरेला इथं राहायला होते, आता आम्ही इथंच आलेलो राहायला गेवरेला. मग त्याच्यानंतर मग जमानी लागला तिथं, मी एकलीच राहायला लागले. मला घरचे तारा द्यायला लागले, मामी सासरे, मामी सासू, जाव भाई आम्हाला तारा द्यायला लागले. कारण असं बाबा असं नाही, असं वागायचं. आता वागणं काय, मी एकलीच राहायचे. त्यांच्या बी लेकराला पाहिजे, 2 लेकरायला, लहान लेकर होते त्यांचे पण. आमची जाऊबाई गेली ती डिलिव्हरीला औरंगाबादला. मी महिनाभर त्याला पाहिलं.
त्यांनी पण माझ्या संग झगडे केले. मग आम्ही आलो, मला 6वा महिना चालू आता मोठ्या मधल्या मुलीच्या टायमाला. त्या गाडी वाटून आम्ही 3-4 कोस चालत आलो, नवरा बायको दोघं, गरोदर असून सण. आणि त्यांच्याकडं सायकल होती, ती देवा बाप्पांना सायकल तर सीट होती. मग इथं गेवरायला आलो तर मग एका खोलीत 2 वर्ष राहिलं, दुसऱ्या खोलीत 1.5 वर्ष राहिलं आणि 4थ्या खोलीत 4 वर्ष राहिलो आम्ही. तर देवा बाप्पा म्हणलं मी आता कवर किराया भरू, काहीतरी माझ्या जीवनामध्ये कार्य कर म्हणलं. तर देवाने असं कार्य केलं का इथं गेवराई गावात माझी बहीण आहे, तिच्याकडे गेले. म्हणलं आका, म्हणलं पंचायतची सर्वांना भेटती म्हणलं जागा, मीच काय केलं आहे बरं. तर मग त्यांनी मला पण दिली जागा, म्हणजे अशी दिली बहीण म्हणून सनी दिली. तर मग मी असं, मग आमच्याकडं पैसेच नव्हते. मग आमची त्याची मस्जिद म्हणजे मातीची पडून चांगली बनवीत होती सिमेंटाची. मग आम्ही तिथून माती विकत आणली, तिथून दगडं विकत आणले आणि मग त्या मातीचे मी भेंडे पाडले. इथं पण भेंडे पाडे, इथं पण भेंडे पाडे. 10 पत्राचं घर बनवलं आम्ही. तर मग अर्धं राहिलं होतं बनवायचं ना, अर्धं राहिलं होतं. मग मी अशी डोक्यावर माती आणली, लेकरू करवड घेऊन सनी माती आणली, भेंडे पाडले आणि ते पुरं घर तयार केलं. मग देवा बाप्पा म्हणलं तुला कोटी कोटी धन्यवाद म्हणलं. आणि मला पोरगं बी 3रं, एक मुलगी एक मुलगा होता पहिला, मला पोरगं दिलं. मला देवा बाप्पा मला छत पण दे, कारण देव एवढा महान आहे का सांगताच होय नाही. तर देवाने मला छत पण दिलं, मुलगा द्याला. आणि मी ऑपरेशन बी केलं. माझी देवाला म्हणले ते मी 12 दिवसात ऑपरेशनला जाईल, लगे 12 दिवसाचं ऑपरेशनला गेले. मग तिथून पुढं मग घरदार झालं, 3 लेकरं झाले. मग माणसाची अपेक्षा वाढतच जाते, देवाला मागायचा माणूस कमीच नाही करीत, वागतच राहते. मग आमचा घरवाल्या कामाला जात होते, तर 4-5 वर्ष झाले ते कामाला. पगार किती होती पहिली, काय 15 का 20 रुपये पगार होती. मग त्याच्यानंतर 50 रुपये वाढली. तर मला देवा तुला धन्यवाद म्हणलं, आपलं घर झालं, देवाने पगार पण आपल्याला वाढली म्हणलं. त्याच्यामध्ये आम्ही सगळे खाणारे, लेकरं लहान 3 लेकरं, मी आणि नवरा बायको, आम्ही 5 जण खायला घरी. मग त्याच्यानंतर मी पण जायला लागले, थोडे लेकरं झाले, लहान मुलगा झाला 2.5 वर्षाचा, मी पण जायला लागले कामाला, ते पण करायला लागले. मग काय थोडंफार लोकांचं कर्ज बिर्ज झालं, तर मग थोडंफार पोरगं थोडं सरळ झालं. 5-6 वर्ष झालं मोठं पोरगं, नाही 5-6 वर्ष झालं. लगेच त्याचा हात तुटला, गेला झाडावर गेला, लिंबावर हात तोडून घेतला. परत कर्ज केलं, परत त्याचा हात बी जोडा, डबल हात जोडा, डबल मोडा. मग तिथून पुढं कर्जच माणसावर लागत गेलं. देवा बाप्पा याला चांगलं कर, काही हो पैसे फिटून जाते. तर पैसे फिटले, देवानं त्याला चांगलं केलं, त्याला बी चांगलं केलं. तर आता मला 2 मुलाचे लग्न झालेले आहेत आणि एका मोठ्या मुलाला मुलगी आहे आणि मुलीला 2 मुली आहेत. इकडे का, हे बघा, ही मोठी मुलगी माझ्या मुलीची. रोजी इकडे, ए रोजा, रोजी ती यायला नाही. ही बघा, ही लहानी मुलगी दाखव गोले रोजी, ही लहानी मुलगी माझ्या मुलीची. हां दिसला चेहरा बघा. देवाने माझा किती चांगलं केलेलं आहे. फक्त एवढं आहे तर थोडं एका गोष्टीनं आम्ही नये ते तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये सांगणार नाही तशी, पण असं सांगा तुम्हाला नॉर्मल, कारण त्यांना खूप नाराज आहे. माझी मोठी नात आमच्याकडं नाही, तिच्या मम्मीकडेच आहे. जरा त्यांना जरशी टेन्शनमध्ये येते मी, कारण ह्या 2 नाती तर ती बी 3री नात माझ्यावर राहायची होती. देवाला मी विनंती करते का माझ्याकडं नात माझी यावा आणि तिची मम्मी पण यावा. मी देवाजवळ त्यासाठी प्रार्थना करीन. आता एवढं मी सांगते तुम्हाला का एवढं केलं मित्रांनो. हो, तर इथलं मला सपोर्ट केला. मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला परत सांगन, इथून पुढे मला सपोर्ट करा, कारण जरा मला घर बी बनवायचं आहे लेकरासाठी आणि माझी नात बी येईल, माझ्या नातीसाठी बी काही पाहिजे आमच्याकडं, एवढं तेवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवा तुला धन्यवाद.